यशवंत सेनेचे सरसेनापती माधवभाऊ गडदे यांचा शिवसेनेत भव्य प्रवेश. धनगर समाजाच्या न्याय हक्कासाठी संपूर्ण महाराष्ट्रात सातत्यानं संघर्ष करणारी एकमेव संघटना म्हणून ओळख असलेल्या यशवंत सेनेचे सरसेनापती माधवभाऊ गडदे यांनी आपल्या संघटनेतील सर्व जिल्हाप्रमुख पदाधिकारी तसंच हजारो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला. हा भव्य सोहळा ठाण्यातील गंगूबाई शिंदे सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला. या ऐतिहासिक पक्षप्रवेश कार्यक्रमाला शिवसेनेचे मुख्य नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी शिवसेनेचे सचिव राम रेपाळे तसेच अनेक वरिष्ठ पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्तेही मोठ्या संख्येनं उपस्थित होते. पक्षप्रवेशाच्या वेळी माधवभाऊ गडदे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा धनगर समाजाची परंपरागत ओळख असलेली घोंगडी देऊन सत्कार केला. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना माधवभाऊ गडदे यांनी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांमध्ये यशवंत सेनेनं शिवसेनेला जाहीर पाठिंबा दिला होता. त्याचा परिणाम म्हणून धनगर समाजाचा प्रभाव असलेल्या अनेक मतदारसंघांमध्ये धनगर समाजानं शिवसेनेला भरभरून मतदान केल्याचं सांगितलं. परिणामी शिवसेनेचे आमदार आणि खासदार मोठ्या मताधिक्यानं निवडून आले. धनगर समाजाचं आरक्षण, शिक्षण, रोजगार, विकास आणि सामाजिक न्यायाशी संबंधित अनेक प्रश्न आजही प्रलंबित आहेत. आतापर्यंत अनेक सरकारं आली आणि गेली, मात्र सर्वच पक्षांनी धनगर समाजाची फसवणूक केली. मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शब्दाला जागणारे, कष्टकरी समाजाशी नाळ जपणारं नेतृत्व असून ते धनगर समाजाला निश्चितच न्याय देतील असा ठाम विश्वास असल्याचं सांगितलं. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यशवंत सेनेच्या सर्व कार्यकर्त्यांचं शिवसेनेत स्वागत करताना शिवसेना नेहमीच वंचित, उपेक्षित आणि संघर्ष करणाऱ्या समाजाच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. धनगर समाजाच्या प्रश्नांवर सकारात्मक, ठोस आणि कालबद्ध निर्णय घेतले जातील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या पक्षप्रवेशामुळे राज्यातील धनगर समाजाच्या संघटित राजकीय चळवळीला नवं बळ मिळालं असून यशवंत सेनेच्या हजारो कार्यकर्त्यांच्या शिवसेनेतील प्रवेशामुळे पक्षाची संघटनात्मक ताकद लक्षणीयरित्या वाढली आहे. आगामी महापालिका निवडणूक राजकारणावर या घडामोडींचे दूरगामी परिणाम दिसून येतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. निवडणुका लक्षात घेता आता धनगर समाजाचा जो पाठिंबा आहे यशवंत सेनेच्या माध्यमातून एकनाथ शिंदेना पाठिंबा तर मिळतोच आहे, मात्र यशवंत सेनेच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी आज शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला. विशेष गोष्ट अशी आहे की यशवंत सेनेने लोकसभेला, विधानसभेला एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेने पाठिंबा दिला होता. त्याची परिणती विधानसभेला जागा लागला तर आमच्या सिंहाचा वाटा होता. लोकसभेला 2 कोल्हापूर लागलेल्या, बाकी ठिकाणी सीट लागली ती आमच्या धनगर समाजात ताकदीमुळे लागली. आमची त्यांची युती होती. पण साहेबांच्या सांगण्यावरून त्यांनी रिक्वेस्ट केली की तुम्ही पक्षामध्ये या. फक्त मी प्रवेश केलाय, माझी संघटना आबाधित आहे, पण मी आल्यामुळे माझ्या सगळ्या संघटना म्हणजे यशवंत सेना शिवसेनेबरोबर आहेत. भविष्य काळामध्ये जे नगरपालिका होतील, ग्रामपंचायत होतील, झिडपी होतील, पंचायत समिती होतील, आमदार किंवा खासदार होईल ते यशवंत सेना शिवसेनेबरोबर असेल. इथे एकमेव कारण आहे ना की या महाराष्ट्रामध्ये आता विश्वास ठेवणारा नेताच नाहीये. महाराष्ट्रामध्ये धनगर समाजाची सगळ्या पक्षाने फसवणूक केली. फक्त हा एक चेहरा अस्वस्थ असा चेहरा आहे ज्यांनी दिलेले शब्द पाळलाय. आणि विशेष गोष्ट सांगायची की जो मराठा समाजाला छत्रपती शिवरायांच्या पायाला हात लावून शपथ घेतली की मी मराठा समाजाला आरक्षण देईन आणि 10% आरक्षण दिलं, तर ते एका विषयावर आम्ही त्याच्याबरोबर आहोत. आमच्या धनगर समाज ऍक्च्युअली आरक्षणाचा विषय आहे आमचा. आमचे खूपचे प्रश्न आहेत, मेंढपाळांचा प्रश्न आहे, खूपशा आमच्या वस्ती म्हणजे आमच्या मुलांना शिक्षणाला अजून जागा नाहीये त्यासाठी प्रश्न आहेत. तो आपापली पोळी भाजतोय, पण अस्वस्थ सर्वसामान्यांचा नाथ म्हणजे एकनाथ आणि त्याच्यावर आम्ही चाललेलो आहोत. ओके.